मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या शेतामध्ये घेऊन आलो आहे आणि या शेतामध्ये एका ठिकाणी पाईपलाईन फोडलेली आहे. तर ती फुटलेली पाईपलाईन कशी शोधायची आणि ती कशी शोधून तिला पुन्हा रिपेअर कसं करायचं हे आता आपल्याला मी या व्हिडिओतून दाखवत आहे. इथं माझे 2 भाऊ आहेत की जे दिवसभर म्हणजे असे शेतामध्ये काम करतायत. बघा बघा कसे. आज संध्याकाळी त्यांची पार्टी आहे, त्याच्यामुळे आज दिवसभर कष्ट करायला तयार आहेत ते. म्हणजे हसतायत ते. हां, यांचं नाव आहे अंबादास सांगे. जरा वरती बघा, अंबादास सांगे. हां, बरं बरं. आणि ते बाजूला त्यांचेच भाऊ शहादेव सांगे. हां, बघा. आज त्यांना फुटलेली पाईपलाईन कशी जोडायची आहे, तिला कसं रिपेअर करायचं हे आपल्याला ते आज दाखवणार आहेत. म्हणजे हा फक्त अंदाज आहे मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल की पाईपलाईन फुटलेली कुठे ही शोधून काढायची अगोदर. ते शोधण्यासाठी बघा शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागत आहेत आणि अंदाजानेच हे काम करावं लागतंय. आता बघा ही पाईपलाईन तुम्हाला दिसते, खोदकाम झालेलं आहे. ओके. आणि बघा तुम्हाला ही पाईपलाईन फुटलेली पाईपलाईन सुद्धा दिसते याच्यामध्ये. बघा हा पाईप तुम्हाला दिसत असेल. हा या पाईपाला काय म्हणतात शहादेव? हे जो पाईप लावला तुम्ही तो पाईप नाही, पण कुठला पाईप आहे? पीयूसी पाईप आहे. पीयूसी पाईप आहे. हां, त्याच्यावर काही हत्यारं शेतकऱ्यांनी हत्यार आणलेले आहेत. काय काय हत्यार आहेत बघा आपल्याला दिसत आहेत शेतीची. काय म्हणतात अंबादास याला? टिकाव, खोरं बघा हे. हां, आणि हा बघा त्यांच्या हातामध्ये काय दिसतं तुम्हाला? फुटलेल्या जागी सॉकेट घालायचं फुटलेल्या जागी. आता ही पाईपलाईन ते उकरून काढत आहेत. बघा उकरून काढताना सुद्धा त्यांना हाताने काढायची आवश्यकता नाही, त्यांनी खोरं घेतलेलं आहे बरोबर. आणि खोऱ्याने ते माती बाहेर काढतायत. हे आणलं का? काय नाही लागत तरी. शॅम्पू आपल्याला दिसतंय की ही जी पाईपलाईन आहे किती लहान आहे, पण ते काम बघा शेतकऱ्याचं किती कष्टाचं काम आहे. खोदकाम करत असताना घामाघूम झालेला शेतकरी तुम्हाला दिसतोय. बघा तो घाम. तू नव्हता ना त्या दिवशी? तू असतं ना ते 500 रुपयातच गेलं असतं ते. आता आपण बघू शकतो की हा जो पाईप आहे तो कापायचं काम चालू आहे. आणि अशा प्रकारे तो पाईप एका बाजूने कापून आता पूर्ण होतंय. आता बघा या दोन्हीकडनं पाईप कापलेला आहे त्यांनी आणि तो आता बाहेर काढतोय बघा. आणि तुम्ही बघू शकता की किती घामाघूम झालेला आहे माणूस आपला. हां,
म्हणजे काय सोपं काम तर नाही आहे ते. आता आपण बघू शकता की हे सॉकेट आता ह्या ठिकाणी जोडलेल्या ठिकाणी जिथे नळी कापलेली आहे त्या ठिकाणी, त्या कापलेल्या ठिकाणी त्याला सॉकेट लावायचं आहे. बघा पाईपाला कशा प्रकारे साफ करतायत, कारण ती माती लागलेली तिथे. आणि जुगाड बघा पाण्याचा, म्हणजे शेतामध्ये पडलेली एक पाण्याची बाटली प्लास्टिकची, त्यात भरलेलं पावसाचं पाणी, आणि कशा प्रकारे अंबादासांनी त्या पाण्याचं जुगाड करून हा पाईप आता साफ होतोय. स्वच्छ केला, त्याला पुसून काढलाय. आपण बघू शकतो, इच्छा असेल तर मार्ग निघतो असं म्हणतात ना, हे खरंच आहे. म्हणजे शेतकऱ्याकडे कुठे बघा या डोंगरामध्ये पाणी नाही आहे, पण हे पावसाचे पडलेलं पाणीसुद्धा यांनी या बाटलीत भरून या शेतामध्ये आणून त्यांनी ते आपलं काम केलेलं आहे. आता हे बघा सॉकेट टाकत असताना काय जुगाड आहे, हा देशी जुगाड आहे. म्हणजे कशा प्रकारे पाईपला आता वर खेचून थोडे शॅम्पूची पुडी बाहेर काढलेली आहे. बघू आता पुढे कसं कशा प्रकारे. आता एवढं माग जाणार एवढं राहतं. पैप उचलायचं किती मग, कोणता हे उचलून फायदा नाही ना. उचलून फायदा नाही तर कसं आहे. हे काय बसतंय ना, हे काय बस तिथं कुठे आपलं हे करायचं. मी थोडं उकळून करतो की. आता बघा हा देशी जुगाड. हातात एक छोटी शॅम्पूची पुडी आणि तो शॅम्पू कशा प्रकारे त्या सॉकेटला आतून लावायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्याला मऊपणा येईल त्या सॉकेटला आणि पाईपाला सुद्धा. इकडली पण घेतली. नको नको मी लावतो बरोबर, ती वाळलं होत असते. घे तू जावं लाव. बघा हा देशी जुगाड. म्हणजे शेतकऱ्याला किती कठीण परिश्रम करावे लागतात की जर पाईपलाईन जरी त्यांनी नदीतून आपल्या शेतापर्यंत वरपर्यंत नेलेली आहे, पण जर कधी पाईप फुटला मध्येच, लीक झाला, तर कशा प्रकारे त्याला ती मेहनत करावी लागते. आपल्यापर्यंत येणारं धान्य, आपल्यापर्यंत येणारं भाज्या ह्या आपल्याला अगदी स्वस्त हव्या असतात ना, पण आपण बघू शकतो की ते करताना शेतकऱ्याचं किती दमछाक होत असते. हा बरोबर जाऊ दे. हां बस का घ्या तू तिकडे थोडं. बस आणा दोन दगड मोठे काय अवघड आण दोन मोठे दगड. आता बघा अशा प्रकारे त्यांनी हा सॉकेट बसवलेला आहे. काही होईल नाही का. बघा त्या सॉकेटच्या बाजूला त्याला थोडंसं आधार असावा म्हणून. सोड नको सोडू नको मग तिथं काय सोडल्या शोका सगळ्यांची शो जमन असं. हा एक दगड मांडला त्याच्यावरती. ओके माणूस घ्या खांदा कोणी होय काय तू झोप काही. आता बोरची आता चार करून द्यायची म्हणजे बरं. इथं काम मेन होतं. आता पाऊस नाही काय हो बाटला आपल्या घरी पाणी. चलो बघा हे शेतकरी काम करून झालेले पूर्ण आता घराकडे चाललेत आता. आणि अशा प्रकारे त्यांनी आपली लिकेज झालेली पाईपलाईन